आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे बीडमधून भाजपा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्या तब्बल वर्षभरानंतर कारागृहातून बाहेर पडलाय। बीडच्या शिरूर कासारमधील बॅटनं मारहाण प्रकरण आणि ढाकणे कुटुंबाच्या मारहाण प्रकरणामध्ये खोक्या गेल्या वर्षभरापासून कारागृहात होता। काल त्याची कोर्टानं निर्दोष मुक्तता केलेली आहे। वर्षभरात माझ्या जीवनाची कमाई आणि मी पूर्णपणे बर्बाद झाल्याची प्रतिक्रिया खोक्यानं दिली आहे। काय सांगाल, तुमची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेली आहे, तर एका प्रकरणामध्ये तुम्हाला जामिनावरती सोडण्यात आलेलं आहे। वर्षभर जेलमध्ये होतात, संपूर्ण तुम्ही पाहिलेलं आहे। शेवट आम्हाला जी न्यायदेवताकडून अपेक्षा होती ती अपेक्षा आम्हाला न्यायदेवताकडून मिळली। सत्याचा शेवट विजय झाला, एवढंच मी सांगतो। आणि मी एक आदिवासी समाजाचा असून त्यांनी भोसले नावाचा फायदा घेऊन जातीचा कसा म्हणजे जातीवाद कसा पेटवता येईल जिल्ह्यात, अशा काही 4-5 लोकांनी ते मिळून जाणीवपूर्वक केलेलं आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुरेश धसांनी आवाज उठवला आणि तुम्ही त्यांचे कार्यकर्ते असल्यामुळे तुमचं प्रकरण समोर आलं, मग त्यांना टार्गेट करण्यासाठी तुम्हाला टार्गेट केलं होतं का? हे सगळं तुमच्या समोरच आहे ना, मला सांगण्याची काय आवश्यकता आहे? सगळ्या दुनियाला समजतंय ना काय केलं ते। आता न्यायदेवतेवरती विश्वास आहे असं सतीश भोसले यांनी सांगितलेलं आहे। साम टीव्हीसाठी योगेश काशीद, शिरूर कासार, बीड।